नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एमडी बायोलॉजीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपण जो टॉपिक चालू केलेला आहे तो आहे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. त्यामध्ये आपण रूट संपवलं, स्टेम संपवलं, फ्लावर मध्ये आपण अँड्रोशियम आणि गायनोशियम बद्दल स्टडी केला. ज्यांना हे व्हिडिओ पाहिले नाही ते व्हिडिओ पाहून घ्या. प्लेलिस्ट मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. आता जो काही आपण पॉइंट स्टडी करणार आहोत त्याचं नाव आहे इनफ्लोरन्स. मग नेमकं इनफ्लोरन्स म्हणजे नेमकं काय? अरेंजमेंट ऑफ फ्लावर ऑन फ्लोरल ऍक्सिस. फ्लोरल ऍक्सिस वरती जी काही फ्लावरची अरेंजमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? इनफ्लोरन्स म्हणतो. शूट टीमचं शूट अपायकल मेरिस्टमचं कन्व्हर्जन झालं होतं कशामध्ये? फ्लोरल अपायकल मेरिस्टम. आणि त्या फ्लोरल अपायकल मेरिस्टम मधून काय आलं तरी आपण फ्लावर. बरोबर. मग आपण एनसीईआरटी मध्ये एक लाईन पाहिली होती ती म्हणजे शूट अपायकल मेरिस्टम कन्व्हर्टेड इनटू अ फ्लोरल मेरिस्टम. तर आज आपण काय करणार आहोत? इनफ्लोरन्स. मग इनफ्लोरन्स म्हणजे नेमकं काय? तर फ्लावरची अरेंजमेंट कशावरती? तो फ्लोरल ऍक्सिस वर. आपण काय म्हणणार? अरेंजमेंट ऑफ फ्लावर on floral axis. Arrangement of flower कुणावरती रे? on floral axis. on floral axis. आता इन्फ्लोरेन्स हे दोन टाइप्स आहेत. किती टाइप्स आहेत? 2 टाइप्स. ते दोन टाइप कशाच्या आधारे करतात? डिपेंडिंग ऑन वेदर द अपेक्स गेट कन्वर्टेड इनटू फ्लावर. जे काही अपेक्स आहे ते फ्लावर मध्ये कन्वर्जन होत आहे की होत नाही यावरती या इन्फ्लोरेन्सचे दोन टाइप. एकाला म्हणतो आपण रेसिंग मोड आणि सेकंड आहे सायलेंट. मग बघा शब्दार्थच अर्थ आहे का म्हणजे रेसिंग. यामध्ये काय असणार आहे? अनलिमिटेड ग्रोथ. त्या प्लांटची ग्रोथ कशी आहे? अनलिमिटेड ग्रोथ. अनलिमिटेड. मग जे काही नवीन फ्लावर आहे ते कुठे येणार आहे? अपेक्स जवळ येणार आहे. अपेक्स येणार आहे का? नाही. जर फ्लावर अपेक्सला आलं तर काय होईल? त्याची ग्रोथ स्टॉप होईल. म्हणून नवीन फ्लावर कुठे येणार आहे? अपेक्स जवळ. आपण काय म्हणतात? न्यू फ्लावर. न्यू फ्लावर बॉर्न टुवर्ड्स अपेक्स. जर आपण डायग्राम पाहिली समजा शूट मेरिस्टम आहे या ठिकाणी काय होणार? नवीन फ्लावर. या ठिकाणी फ्लावर काय होईल? म्हणून साईज अशी वाढेल. काय म्हणलं? नवीन फ्लावर येणार आहे अपेक्स जवळ येणार. यामध्ये फ्लावरची जी अरेंजमेंट आहे ती कशी आहे? अॅक्रोपिटल. अॅक्रोपिटल म्हणजे काय? नवीन फ्लावर कुठे येणार? अपेक्स जवळ येणार. आणि मग खाली जसं अपेक्स वाढेल तसं या फ्लावरची खाली काय होणार? ग्रोथ होणार. म्हणजे खाली फ्लावर कसा आहे? मोठा फ्लावर, ओल्ड फ्लावर. वरती कोणता आहे? नवीन फ्लावर. ओके. सेकंड जो टाइप आहे तर आपण म्हणतो सायनोस. काय म्हणणार? सायनोस. यामध्ये काय आहे? यामध्ये आपल्याला लिमिटेड ग्रोथ पाहायला. काय पाहायला भेटते? लिमिटेड ग्रोथ. का बरं लिमिटेड ग्रोथ आपल्याला यामध्ये पाहायला मिळते? कारण की जो अपेक्स आहे तो टर्मिनेट होतो कशामध्ये? फ्लावर. मग अपेक्स वरती या ठिकाणी काय येणार आहे? तर फ्लावर येणार आहे. मग आपण काय म्हणणार? न्यू फ्लावर किंवा आपण काय म्हणणार? मेन ऍक्सिस टर्मिनेट इनटू अ फ्लावर. जे काही मेन ऍक्सिस आहे ते कशामध्ये बदल घेणार आहे? तर फ्लावर. या ठिकाणी आपण लिहितो मेन ऍक्सिस टर्मिनेट
इंटू मेन ऍक्सिस कन्वर्जन होणार आहे त्याच्यामध्ये तर फ्लावर यामध्ये फ्लावरची काही अरेंजमेंट आहे त्या ऑर्डरला आपण काय म्हणतो बेसिफिटर ऑर्डर बेसिफिटर आता एक एनसीईआरटी मध्ये एक लाईन दिलेली आहे त्याला आपण म्हणतो सोलिड मग सोलिड म्हणजे काय वेन शूट ट्रान्सफर इनटू द फ्लावर ज्यावेळेस शूटचा टिपचं कन्व्हर्जन होऊन फ्लावर तयार होतो तर आपण काय म्हणतो सोलिड काय म्हणतो सोलिड या ठिकाणी आपण घेऊया सोलिड काय म्हणजे वेन शूट टिप convert into a flower or transfer into the flower. Convert त्या आपण काय म्हणणार आहे सोलिड काय म्हणणार सोलिड इनफ्लोरेसेन्स म्हणजे काय अरेंजमेंट ऑफ फ्लॉवर ऑन फ्लोरल ऍक्सिस फ्लोरल ऍक्सिस वरती जी काही फ्लॉवरची अरेंजमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो इनफ्लोरेन्स किती टाईप आहे दोन टाईप एकाला आपण काय म्हणतो रेसिमोस एकाला आपण काय म्हणतो सायमोस रेसिमोस मध्ये अनलिमिटेड ग्रोथ आहे आणि सायमोस मध्ये लिमिटेड ग्रोथ आहे का बरं सायमोस मध्ये लिमिटेड ग्रोथ कारण काय मेन ऍक्सिस आहे त्याचं कन्व्हर्जन होणार आहे कशामध्ये फ्लावर मग ग्रोथ काय होईल स्टॉप या इथपर्यंत क्लिअर आहे का तर आपण नेक्स्ट पॉइंट पाहूया तो म्हणजे कोणता प्लासेंटेशन काय आहे आपला पॉइंट प्लासेंटेशन प्लासेंटेशन म्हणजे नेमकं काय आहे प्लासेंटेशन अरेंजमेंट ऑफ ओव्ह्यूल विदिन द ओव्हरी ओव्हरी मध्ये जी काही अरेंजमेंट आहे मुलाची ओव्ह्यूलची त्याला आपण काय म्हणतो प्लासेंटेशन आपण या ठिकाणी घेऊया अरेंजमेंट कुणाची अरेंजमेंट ओव्ह्यूल अरेंजमेंट ऑफ ओव्ह्यूल पुढे विदिन ओव्हरी ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूलची कशा प्रकारे अरेंजमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो प्लासेंटेशन मग जो पहिला टाईप आहे प्लासेंटेशनचा त्याला आपण काय म्हणूया मार्जिनल प्लासेंटेशन काय मार्जिनल प्लासेंटेशन काय म्हणलं मार्जिनल प्लासेंटेशन तुम्ही कधी पी पाहिला असेल बटर पाहिला असेल शेक पाहिले असेल तर त्या शेकामध्ये आपण शेक फोडतो बरोबर त्या शेकाची फोडतो आणि खाली आपल्याला त्यामध्ये त्याच्या स्टेट्स त्या स्टेट्स आपल्याला म्हणजे ओव्हल कन्वर्टेड इनटू सीड आफ्टर फर्टिलायझेशन मग ज्या ठिकाणी सीड अटॅच आहेत या पॉइंटला तर आपण काय म्हणणार वेंट्रल सुचर काय म्हणणार वेंट्रल सुचर आपण काय म्हणतो प्लॅसेंटा फॉर्म रीच अलॉंग द वेंट्रल सुचर काय म्हणतो आपण प्लॅसेंटा फॉर्म when reach placenta form reach along the ventral suture along the ventral suture of reach reach म्हणजे या ठिकाणी काय आहे मार्ज काय मार्ग कशा प्रकारे या ठिकाणी काय अशा प्रकारे ओव्हलची अरेंजमेंट आपल्याला पाहायला भेटेल त्या सीड या ठिकाणी काय होतं ओव्हलचे दोन रोज असतात इन अल्टरनेट मॅन कशा म्हणलंय अल्टरनेट मॅन कसं आपण काय म्हणतो अल्टरनेट एक्झाम्पल यामध्ये काय पाहतो आपण पी प्लांट
एक्झाम्पल आहे P2. सेकंड नंबर कोणतं प्रेझेंटेशन आहे ते आहे एक्साइल प्रेझेंटेशन. कोणतं प्रेझेंटेशन आहे एक्साइल प्रेझेंटेशन. मग आपण यामध्ये काय म्हणतो प्लॅसेंटा प्रेझेंट इन द एक्साइल पोर्शन. कोणत्या पोर्शनला एक्साइल पोर्शनला काय प्रेझेंट आहे प्लॅसेंटा प्रेझेंट. आणि जे काही ओव्ह्यूल तयार होतात ते कोणत्या ठिकाणी अटॅच आहे ओव्ह्यूल अटॅच टू इज मल्टी लोक्युलर. आपण काय म्हणतो प्लॅसेंटा present in the or on the axile portion. The axile and will attach to its multilocular portion. Multilocular क्या प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटते. एक्झाम्पल काय आहे नंतर 11 आपण ओके. प्लॅसेंटा कुठे प्रेझेंट आहे इन द एक्साइल पोर्शन. ओव्ह्यूल कुठे अटॅच आहे टू इट्स मल्टिलोक्युलर ओव्ह्यूल. हे दोन पॉईंट समजले एक्साइल प्रेझेंटेशन आणि मार्जिनल प्रेझेंटेशन. नेक्स्ट प्रेझेंटेशन आहे आपलं परायटल. कोणतं परायटल. पण या परायटल प्रेझेंटेशन मध्ये ओव्ह्यूल कोणत्या ठिकाणी अटॅच आहे तर ओव्ह्यूल अटॅच विथ प्लॅसेंटा इन द पेरिफेरी म्हणजे काय साइड. थर्ड नंबर आपलं जे आहे कोणतं परायटल. परायटल प्रेझेंटेशन आपण काय म्हणतो ओव्ह्यूल अटॅच विथ प्लॅसेंटा. Attach with placenta. In periphery. Example काय आहे P for parietal, P for papilla. कशा प्रकारे आपण फाइंड करतो त्या प्रकारे आपल्याला काय मिळतं ओव्ह्यूल अटॅचमेंट पाहायला भेटेल. ठीक आहे का पेरिफेरी. ओके काय परायट. आपण म्हणतो पाहिलं एक मार्जिनल एक एक्साइल एक परायट. आता फोर्थ नंबर कोणता आहे फ्री सेंट्रल. मग काय फ्री सेंट्रल. ओव्ह्यूल्स आर अटॅच इन द सेंट्रल एक्सिस. किंवा आपण काय म्हणणार ओव्ह्यूल्स आर बॉर्न इन द सेंट्रल एक्सिस. फोर्थ नंबर काय फ्री सेंट्रल. फ्री सेंट्रल ovules are born on the central axis. On the central axis वरती काय आहे त्या ओव्ह्यूल्स आपल्याला सापडतात. एक्झाम्पल काय म्हणतो आपण प्रायमरोस आणि डायंथस आणि प्रायमरोस. These are alien PH, diapers and primer. कसं
एक नंबरचं कोणतं आहे? बेस. काय म्हणते? बेस. मग यामध्ये काय म्हणतो आपण, प्लॅसेंटा कोणत्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे? प्लॅसेंटा डेव्हलप ऍट द बेस ऑफ द ओव्हल. ओव्हलच्या बेसला काय होणार आहे? प्लॅसेंटा डेव्हलप होणार. आणि यामध्ये काय, सिंगल ओव्हल कुठे अटॅच असणार आहे? विथ द प्लॅसेंटा. त्या प्लॅसेंटाला सिंगल ओव्हल अटॅच असणार. काय म्हणतो आपण का? प्लॅसेंटा डेव्हलप ऍट द बेस ऑफ ओव्हल. प्लॅसेंटा डेव्हलप बेस ऑफ ओव्हल. The base of ओव्हलच्या बेसला काय, प्लॅसेंटा अटॅच आहे किंवा डेव्हलप झालं. आणि आपण काय म्हणतो, सिंगल ओव्हलला काय, ओव्हल अटॅच. ठीक आहे. काय म्हणलं, प्लॅसेंटा डेव्हलप ऍट द बेस ऑफ द ओव्हल. एक्झाम्पल काय, मॅरिगोल्ड अँड सनफ्लॉवर. काय एक्झाम्पल आहे? मॅरिगोल्ड अँड सनफ्लॉवर. सनफ्लॉवर. आणि एक्झाम्पल काय? इथपर्यंत तुम्हाला समजलं. आपण काय पाहिलं, प्लॅसेंटेशन म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय प्लॅसेंटेशन? अरेंजमेंट ऑफ ओव्हल विदिन द ओव्हल. तर आपण काय म्हणतो, प्लॅसेंटा. पण टाइम किती? 5. मार्जिनल, एक्साइल, प्रिसेंटर, बेसल आणि परायटल. हे काय 5 टाइप्स. मार्जिनल मध्ये आपण काय म्हणलो, प्लॅसेंटा फॉर्म ब्रिज अलॉंग द वेंट्रल सुचर ऑफ द ओव्हल. एक्झाम्पल काय? पी प्लांट. एक्साइल प्लॅसेंटेशनचं एक्झाम्पल काय आहे? चायना, लेमन आणि टोमॅटो. परायटलचं एक्झाम्पल काय? पी फॉर परायटल, पी फॉर पपाया. आणि फ्री सेंटरचं एक्झाम्पल काय? डायंथस प्रायमर. बेसलचं एक्झाम्पल काय आहे? सनफ्लॉवर अँड मॅरी. हो, माहितीपर्यंत समजलं असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.